एस.आर. थोरात दूध उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कैलासवासी संभाजीराजे थोरात यांच्या पत्नी कै. शालिनीबाई संभाजीराव थोरात यांचे शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी दुःखद निधन झाले. यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी केशवतीर्थ गंगामाई घाट दशक्रिया विधी संपन्न झाला. शोकाकुल श्री आबासाहेब संभाजीराव थोरात, श्री राजेंद्र शिवाजीराव थोरात, श्री रवींद्र संभाजीराव थोरात, समस्त थोरात परिवार. तरी पण आपण त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये लावलेत. का लावलेत? याचा अर्थ असा आहे, आदर्शाच्या यादीमध्ये ज्या लोकांचं नाव येतं ती सगळीच माणसं जन्मानच आदर्श आहे. नाही, जन्मापासून मरेपर्यंतच्या जगण्याचं देवानं ज्याने स्वातंत्र्य दिलाय, त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग ज्या लोकांनी केला त्या माणसांचे फोटो आपण आपल्या घरात लावलेले आहेत. आणि ज्यांच्या इस्टेटीचे मालक आहोत त्यांनी जर फक्त मी आणि माझं एवढ्या पुरताच विचार केला असेल तर पंजोबाच्या अगोदरची पिढी आम्हाला माहिती नाही. माझ्या डोक्यात एक शंका आहे, तेवढी शंका तुम्ही सगळ्यांनी माझ्यापेक्षा खूप जग पाहिलं म्हणून विचारतो. मला सांगा, ज्या अर्थी आपल्या अगोदरची पिढी प्रतिकूल काळात श्रीमंत झालेली पिढी आहे, आज आपल्याला पुरुषार्थ म्हणून आपण आपल्या आजोबांचं पंजोबाचं नाव सांगतो, वडिलांचं नाव सांगतो, म्हणजे ती माणसं कर्तृत्वान होती याच्यावर आपला विश्वास आहे. ऐका ना, आपण ते पेपर जरा नंतर शेवटी वाटले तर चालतील का? म्हणजे तुम्ही ठरवा कसं करायचं. हा, तर नाही, पेपरने थोडासा विक्षेप होईल असं मला वाटतं. आपण समारोपात वाटू, म्हणजे आपल्याला घरी जाऊन शांततेनं वाचता येईल. ऐका, काय सांगत होतो मी? धन्यवाद. कोणाचा तरी पाठिंबा असला पाहिजे, कोणीतरी म्हणला पाहिजे तुम्हीच आमची शिंदे साहेब. ऐका, आज आपण सगळी माणसं आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाप्रती जी श्रद्धा असलेली माणसं आहोत. आपल्याला माहिती आहे की त्यांचा त्याग आहे, त्यांचं नाव आहे. आपली ओळख सांगताना आपल्याला आपल्या वडील आजोबा कोणाचं तरी नाव सांगावं लागतंय. याचा अर्थ त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण याची जाणीव आपल्याला आहे. पण माझी शंका अशी आहे की जर आपल्या सगळ्यांचे वडील आजोबा पंजोबा एवढे कर्तृत्वान होते याच्यावर आपला विश्वास आहे, तर ही 3 पिढ्यांच्या नंतर आमच्या पंजोबाचं नाव राहत नाही, म्हणजे आमच्या नंतरचा आमचा पंतू आमचं नाव सांगेल. काय वाटतं तुम्हाला? सांगेल? तो सांगेल काय हे सगळं आमच्या पंजोबाचं आहे? सांगेल काय? महाराज या चालू असलेल्या तयार असलेल्या सगळ्या इलिव्हेशन बरोबर तो स्वतःचा सेल्फी काढून हे सगळं पठ्ठ्याचं आहे असं पोस्ट करणार आहे. गोष्ट सगळं तात्पुरत्या स्वरूपानं आपण इथल्या या सगळ्या स्थावर जंगम मालमत्तेचे रक्षक आहोत. हे कधीतरी तात्पुरतं आम्हाला मिळालेलं आहे आणि हे कधीतरी आम्हाला दुसऱ्याच्या हवाली सुपूर्द करून जायचं. आमची इच्छा असो, आमची इच्छा नसो. अलीकडच्या काळातली माझ्याबरोबरची तरुण पिढीची माणसं सॉफ्टवेअर मधलं चांगल्या प्रकारचं स्किल आपल्या ठिकाणी डेव्हलप करून आपलं ज्ञान, बुद्धी, विद्वत्ता, कौशल्य या सगळ्यानं जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसाची, शेतकऱ्यांची मुलं सुद्धा या ठिकाणी आपलं लौकिक सिद्ध करतायत. मग ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जातात. त्यांना विचारलं, बाबा कुठे आहोत? मी बँगलोरला आहे. कुठे? दिल्लीला आहे. कुठे? USA ला, कुठे? हैदराबादला आहे, वगैरे वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला. मग तिथल्या इतकं त्यांच्याकडे कौशल्य असतं, इतकं ज्ञान आहे, इतकी विद्वत्ता आहे की तिथल्या एखाद्या सगळ्या त्या कंपनीचे, तेवढ्या विभागाचे, त्या डिपार्टमेंटचे ते इन्चार्ज असतात. म्हणजे कंपनीचा मालक कोणीतरी अमेरिकन आहे आणि हे कुठेतरी पुण्याचं सगळं युनिट हे स्वतः सांभाळतात. मग त्या सगळं पुण्याची सगळी व्यवस्था सांभाळताना ते तिथले काय मॅनेजर असतील, अधिकारी असतील, CEO असतील, वगैरे वगैरे
सांभाळता सांभाळता त्या उद्योगाला, त्या कंपनीला, तिथल्या त्यांच्या त्या व्यवसायाला ते जगात कीर्ती मिळवून देतात. पण त्यांना त्याचा मालक माहिती असतो का? ते फक्त सांगतात अमेरिकन कंपनी आहे, एवढंच माहिती असतं का? माहिती असतं असं फेस टू फेस कोणी मालक माहिती असतो साहेब? माहिती नसतं. कधीतरी यांची रिटायरमेंट होते, हे त्याच्यातून सेवानिवृत्त होतात, त्यांचा चार्ज दुसरा कोणाला तरी दिला जातो, पण तिथे मात्र त्या मालकाची आणि यांची भेट होते का? होत नाही. याचा अर्थ काय आहे? याचा चालक मालक नियंता जो आहे ना, त्या चालक मालक नियंत्यानं हे 58 वर्षापर्यंत तुमच्या माझ्याकडे सांभाळायला दिलेलं आहे. आणि एकदा तेवढं आमचं 58-60 पूर्ण झालं की मग मात्र याचा इन्चार्ज कोणीतरी दुसरा घेणार आहे. जसं त्या कंपनीच्या मालकाला माहिती नाही की कोणाकोणाच्या ठिकाणी काय काय, कोणाच्या ताब्यात आपली सत्ता, स्थावर जंगम इस्टेट मालमत्ता काय काय दिलेलं आहे, तसं या जगाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी त्यानं आम्हाला या तात्पुरत्या एका एका युनिटचा चार्ज दिलेला आहे. मग मी सुगावमधलं 10-5 एकर मी सांभाळतोय, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या जहागीरीतलं 10-10, 20-20, 50-50, 100-100, 200-200, 500-500 एकर तुम्ही सांभाळता. आणि एकदा कामचा काळ संपला की मग मात्र या सगळ्याचा इन्चार्ज बदलणार आहे. हो, या सगळ्याचा ताबा घेणारा जो आहे ना, तो कोणीतरी नवीन त्याच्या जागेवर येणार आहे. मी सांगत नाही, महाराज म्हणतात घडी घडी काळ वाट याची आहे, अजून किती आहे अवकाश. एका एका क्षणानं तो काळ आमची वाट पाहतोय. लोक म्हणतात मृत्यू आला, मृत्यू आला, मृत्यू आला. माफ करा, तत्वचिंतक सांगतो मृत्यू येत नसतो, आम्ही मृत्यूच्या दिशेनं जात असतो. आमच्या येण्या जाण्याची जागा ठरलेली आहे, आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याची जागा ठरलेली आहे. आम्ही त्या जागेपर्यंत प्रवास करतो. प्रवासाला निघाले का आपण म्हणतो गाव आलं, गाव नाही, आपण त्या गावाला आलेलो. तसा मृत्यू येत नसतो, आम्हीचा प्रवास मृत्यूपर्यंत चालला. वयाच्या 82 वर्षी आमचा मृत्यू ठरलेला असेल तर बरोबर मातोश्री शालिनी त्यांचा प्रवास 82 वर्ष करत 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 तिथपर्यंत आलेला. आमचा 5, 50, 60, 70, 80, 90, 100 जिथे जेव्हा ज्याचा ठरला असेल तिथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचणार आहे. तोपर्यंत आम्ही काय करावं? महाराज म्हणतात जेवढी संधी आमच्या हातात आहे त्या संधीच आम्ही सोनं करावं. आणि काय संधी आमच्या हातात आहे? मृत्यूच्या पूर्वीचे श्वास जेवढा काळ आमच्या हातात आहे ना तेवढा. किती काळ आहे ते म्हणतात घडी. डोळ्याची पापणी खाली जाऊन वरती येईपर्यंतचा जेवढा काळ आहे तेवढाच फक्त आमच्या हातात आहे. यानंतरचा काळ विचारा महाराजांना, 450 वर्षापूर्वीची भाषा आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. पुढचं वाक्य फार छान आहे. ते म्हणतात वारे सावध तोडा माया आशा. आम्हाला सावध व्हायला सांगितलं. का बरं सावध व्हायला सांगितलं? कारण यानंतरची शाश्वती नाही ना म्हणून. मी रस्त्यानं प्रवास करून इथपर्यंत येत होतो. मला इथं पार्किंगवर आमच्या वॉचमनने थांबवलं की बाबा थांबा, म्हणून काय करा, गाडी इथे लावा आणि मग तिकडे जा, तिथे गाडी लावण्याची व्यवस्था. ठीक आहे, काय हरकत नाही. नवनाथ शेठ मी गाडी घेऊन इकडं इथपर्यंत येऊन जात होतो त्यावेळेला माझ्यासोबत काही मोटरसायकलवर प्रवास करणारी पण माणसं, पार्किंगमध्ये सगळी माणसं गाडी वळून लावत होती. आणल्यावर भिंतीकडे तोंड नाही, आणल्यावर रस्त्याकडे तोंड करून लावत होते. मी पण माझ्या गाडीचं तोंड रस्त्याकडे तोंड करून लावलं. त्यावेळेला माझ्या शेजारी 2 मोटरसायकलवाले सुद्धा गोकुळ शेठ त्यांच्या गाडीचं तोंड रस्त्याकडे करून लावत होते, मोटरसायकलचं. मी विचारलं का बाबा? त्याने सांगितलं इथं कार्यक्रम संपला की गर्दी खूप असणार आहे, श्रद्धांजली असणार आहे, श्रद्धांजली संपली की निघण्याच्या वेळेला गर्दी होईल. गर्दीतून आपला निघायचा प्रवास आहे ना तो कमीत कमी वेळेत झाला पाहिजे. मी मनातल्या मनात विचार करत होतो, आपल्याला नंतरचा 1 मिनिट सुद्धा आपला वाचला पाहिजे. 1-1 मिनिटाचं नियोजन झालं पाहिजे, 1-1 मिनिट वाचला पाहिजे. त्याच्याकरता जर लोक त्यांची मोटरसायकल सुद्धा वळून लावत होते, हा
आपल्या नंतरचा एक एक मिनिट वाचला पाहिजे याच्याकरता जर मोटारसायकल सुद्धा माणसं त्यांची वळून ठेवत होते. इतकं जर भविष्याचं आपलं नियोजन आहे, पुढच्या नंतरच्या वेळेचं आपलं एवढं बारीक नियोजन आहे. मला थोडं समजावून सांगा. प्रवचन संपलं, श्रद्धांजली संपली, पसायदान संपलं की आपण इथून निघणार आणि घरी जाऊन पोचण्याकरताचं नियोजन केलंय. मोटरसायकल सुद्धा वळून ठेवली आहे, घरी जाऊन पोहोचणारच आहे एवढी खात्री जेवढ्यांना आहे फक्त तेवढ्यांनीच बोटवर करा. सरपंच बाहेर गावच्याने सोडा, निदान जवळ राहतात तेवढ्याने तरी करा. मी सांगत नाही, ही भाषा 450 वर्षापूर्वीची महाराजांची आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. दुसऱ्याच्या अंत्यविधीला, रक्षाबंधनला, दशक्रियेला 1000 माणसांचं काम काय आहे? 5 माणसांचं काम आहे, त्यांचं काम चाललेलं आहे. मग एवढ्या संख्येने आम्ही का जमतो? हे वारे सावध आहे ना, यासाठी जमायचं. एक पाहताची एकाची दहने सावध, त्या गुन्हेगारे न व्हा. कालपर्यंत माझ्या सोबत, माझ्या बरोबर, माझ्या सारखा असलेला माणूस आज जळत असे स्मशानी, एकला तो. हे पाहण्याकरता 1000 माणसांना बोलवायचंय की बाबानो, जळणारा एकटा स्मशानामध्ये जळत होता आणि मात्र राहिलेली सगळी माणसं दुःख शोक व्यक्त करून मात्र त्या जळणाऱ्या एकट्या माणसाला सोडून गेले. 3 वर्षांपूर्वी एक फोटो आला होता, व्हिडिओ होता, फोटो होता, सोशल मीडियावर सगळ्यांच्या ठिकाणी पोहोचला होता. या देशाचे आदर्श पंतप्रधान म्हणून आजही सगळ्या पक्षाचे लोक ज्यांच्याकडे पाहतात ते स्वर्गीय अटलजी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या अंत्यविधीचा प्रसंग होता. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याकरता, तिथे जागा मिळण्याकरता किती लोकांनी अट्टहास केला नसेल. त्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता त्यांचे स्वतःचे, त्यांच्या अनुयायी सोडा, त्यांचे भक्त होते. इतका सद्विचारी अशा स्वरूपाचा तो माणूस होता, व्यक्तिमत्व होतं. व्यक्ती नव्हतंच, व्यक्तिमत्व. आणि अंत्यविधीचा प्रसंग उरकून गेल्यानंतर त्यांच्या त्या अंत्यविधीच्या प्रसंगी शेवटी फक्त 2 पोलीस तिथे राखण होते. मला सांगा, प्रेम म्हणून होते का ड्युटी म्हणून होते? ड्युटी म्हणून होते. याचा अर्थ काय आहे? मला हे सांगायचं नाही. माझा मुद्दा असा आहे की या जगामध्ये तुम्हाला, मला, प्रत्येकाला आहे तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण शेवटी मात्र 750 वर्षापूर्वीची भाषा आहे, जळत असे स्मशानी एकला. माझ्या समोर ज्या माणसांचं वय साधारण 60 वर्ष आहे, ही माणसं निदान 200 वेळेला तर इथं आली असतील. म्हणजे मीच जवळजवळ 5-50 वेळा आलो. म्हणजे ज्यांचं साधारण 60 वय आहे, ही माणसं किमान 200 वेळेला तर इथं आली असतील या स्मशानामध्ये. मला थोडं समजावून सांगा, जर आपल्या अगोदरचे 200 गेले म्हणजे आपला नंबर जवळ आला का लांब गेला? तुम्ही फारच सिरियस झाले, एवढा जवळ नाही आला. मला विनोद करायचा नाहीये, पण मात्र वारे सावध. जुनी माणसं हुशार होती, ती म्हणायची पुढच्याच केस मागचा शहाणा. आम्हाला 19 ते 21 एवढ्या ठेचा लागल्या, तरी पण मात्र आम्ही अजून त्या पटीत शहाणे झाले नाही. आम्ही अजूनही विचार करत नाहीये की प्रतिकूल काळात जन्माला आलेल्या शालिनीताई 82 वर्ष जगतायत आणि अनुकूल काळात जन्माला आपण 35व्या वर्षी खिशामध्ये गोळ्या घेऊन फिरतोय. का बरं फिरतोय? एखाद्या तज्ञ डॉक्टरला विचारलं, बाबा मी गोळी खातो पण का खाऊ? तो सांगतो तुम्हाला स्ट्रेस आहे. मला थोडं समजावून सांगा, स्ट्रेस हा शरीराला असतो का मनाला असतो? तणाव. स्ट्रेस म्हणजे तणाव. तणाव कुठे असतो? शरीराला असतो का? जुन्या काळामध्ये शरीराला तणाव असला तर मग त्याला डाव द्यायचे नाही रे. तर शरीराला ज्याला ताण तणाव असं मग त्याला डाव द्यायचे. पण हा तणाव जो आहे ना, हा आमच्या मनाला आहे. शास्त्रकार सांगतात, जन्म मृत्यूचा तणाव कोणाच्याच ठिकाणी नाही आहे. मला इथे जन्म का, तिथे जन्म का, असा का, हा तणाव नाही आहे. तणाव कशाचा आहे? देवानं ज्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं त्याचा आम्ही तणाव ठेवतोय. देवानं मला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय, तरी पण आम्ही मात्र त्याचा तणाव आमच्या मनाच्या ठिकाणी ठेवलेला आहे. महाराज म्हणतात, अशा प्रकारचा तणाव घेऊन जर आम्हाला जीवन मिळालं तर आमचा वर्तमान काळ निघून जाईल, आम्हाला जगण्याचा आनंद घेता येणार नाही. आणि देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं.
आम्ही सुखात जगावं नाही, कारण सुख आम्ही घेऊन आलो आहे. आम्ही जन्माला आलो त्यावेळेच्या काळातल्या लोकांनी आमच्या करता पावसाळी कमी पण पेढे दिले असतील, याचा अर्थ आम्ही सुख घेऊन आलो आहे. त्यावेळेच्या काळातल्या लोकांना आम्ही आनंद दिला म्हणजे आम्ही सुख घेऊन आलो होतो जन्माला येताना सोबत. आम्ही जेव्हा जाऊ तेव्हाच्या काळातली कोणी ना कोणीतरी माणसं, 2 माणसं आमच्या करता त्या ठिकाणी अश्रू राहतील, याचा अर्थ जाताना मी दुःख देणार आहे. म्हणजे सुख घेऊन आलो होतो, जाताना दुःख देऊन जाणार. या 2 गोष्टी आम्ही सोबत आणल्या होत्या. पण मात्र या मधल्या काळामध्ये जन्मापासून मरेपर्यंतचा आनंद देण्याचं स्वातंत्र्य देवानं आम्हाला दिलं होतं. आम्ही आनंद घ्यावा आणि आम्ही आनंद द्यावा. कारण का? देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय म्हणून. अडचण अशी आहे, देवानं आम्हाला सगळ्यांना जन्मापासून मरेपर्यंत जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, तरी आम्ही आपलं जगणं हे आपल्या जगण्यावर ठेवलेलं नाही, आम्ही ते जगणं दुसऱ्यावर अवलंबून ठेवलंय. जुनी माणसं अशिक्षित होती, ती म्हणायची जशास तसं. म्हणजे समोरचा आमच्या बरोबर चांगला, आम्ही त्याच्या बरोबर चांगले, आणि समोरचा आमच्या बरोबर वाईट, आम्ही त्याच्या बरोबर. आता गुगलवर पाहून येतं का? जुनी माणसं काय म्हणायची, जसा समोरचा असेल तसं. तो चांगला आम्ही चांगले, तो वाईट आम्ही वाईट. माणसं शिक्षित झाली, उच्च शिक्षित झाली, अपडेट झाली, जगाच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्या सोबत ठेवायला लागली, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदललं. तरी पण जगण्याचं सूत्र नाही बदललं ना मनुष्य. जगण्याचं सूत्र तेच आहे. ती माणसं म्हणायची जशास तसं. आणि शिक्षित उच्च शिक्षित माणसं म्हणतात, माझ्या सगळ्या शब्दावर लक्ष असेल कळेल, मी फक्त शिक्षित आणि उच्च शिक्षित म्हणलो, सुशिक्षित नाही म्हटलं अजून. सगळी शिक्षित उच्च शिक्षित माणसं असं म्हणतात शैलेची टिट फॉर टॅट. म्हणजे ते अशिक्षित होते ते म्हणतो ते जशास तसं, आणि शिक्षित उच्च शिक्षित हे म्हणतात टिट फॉर टॅट. म्हणजे अर्थ काय झाला? तो जसा आम्ही तसे. अरे देवानं तुला वेगळं ज्ञान दिलं, देवानं तुला वेगळी बुद्धी दिली, देवानं तुला वेगळी कौशल्य दिलं, आणि मग देवानं सगळं तुला त्याच्यापेक्षा वेगळं दिलं, तरी तू म्हणतो तो जसा मी तसा. म्हणजे तू त्याला कॉपी करतोय. कॉपी पेस्ट फक्त सोशल मीडियावर चालतोय, जीवनात नाही चालत. जीवनात मी चांगला म्हणून आम्हाला जगाबरोबर चांगलं राहता आलं पाहिजे. आपण चांगले ना म्हणून. आणि म्हणून देवानं आम्हाला साधू संतांच्या नंतर जन्म दिलाय, हे विसरू नका. देवानं आम्हाला राष्ट्रपुरुषांच्या नंतर जन्म दिला, हे विसरू नका. का दिलाय? महाराजांना विचारा, ते सांगतात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आमच्या अगोदर संत आणि राष्ट्रपुरुष गेलेत ना, त्यांच्या मागे आम्हाला जगता आलं पाहिजे, त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे, म्हणून त्यांच्या नंतर देवानं आम्हाला जन्म दिला. त्यानं त्याच्याकरता आम्हाला शास्त्र दिले, पुराण दिलं, ग्रंथ दिले. एक गोष्ट सांगतो पहा. एक राजा आपल्या प्रजेतून फिरत होता. त्यानं आपला रथ अष्टप्रधान मंडळ सोबत घेतलं आणि सगळ्या नगरामधून तो आपल्या सगळ्या अष्टप्रधान मंडळाला सोबत घेऊन फिरायला लागला. तो म्हणा लोकांच्या अडचणी समजावून घेऊ, आणि लोकांच्या अडचणी समजावून घेऊन लोकांना त्या प्रकारानं आपण काहीतरी मार्गदर्शन करू. लोकांनी मागावं मग आम्ही द्यावं, त्यापेक्षा लोकांच्या काय अडचणी त्या समजावून घेऊ आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू. मग त्यानं आपलं अष्टप्रधान मंडळ सोबत घेतलं, प्रजेतून चालला, ज्याच्या ज्या अडचणी त्या समजावून घेतल्या आणि त्यांना ते दिलं. रस्त्यानं चालता चालता त्याला एक रस्त्याच्या कडेला एक पाल दिसलं, झोपडी दिसली. त्या पालात त्यानं पाहिलं तर एक लोहार होता, लोखंड तापवायचा, त्याच्यावर घाणानं घाव घालायची त्याची बायको. त्याच्या बायकोच्या अंगावर अंगाभर कपडे नव्हते, याच्या स्वतःच्या अंगावर कमरेपासून वरती कपडे नव्हते. त्याची पोरं अंगणात खेळत होती, त्यांच्या अंगावर अंगाभर कपडे नव्हते. पाल फाटलेलं होतं, घरामध्ये फक्त गाडगी मडकी होती. सकाळच्या 9 वाजताच्या वातावरणात तो लोहार आणि ती लोहारीन दोघे घामाघूम झाले होते. राजानं चित्र पाहिलं, राजा खिन्न झाला आणि राजानं त्या प्रधानजीला जवळ बोलवलं. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी, आपल्या राज्यातल्या लोकांना नुसतं पोट भरण्याकरता जर एवढं कष्ट करावे लागत असतील तर आपल्या राजेपणाचा काय उपयोग आहे? काही झालं तरी चालेल, पण याचे कष्ट थांबले पाहिजेत.
राजा बोले आणि पुढे काय, हे तुमच्यापर्यंत बरोबर होतं. आता शेवटी मात्र त्या प्रधानजीनं काय केलं, त्याचे कष्ट थांबण्याकरता आपल्या राज्यातली 10 गुंठे चंदनाची बाग ही त्या लोहाराच्या नावावर करून दिली. राजाचा दौरा निघून गेला. वर्ष 6 महिन्यांचा काळ झाला आणि राजा आपल्या अष्टप्रधान मंडळासोबत पुन्हा नगरातून चक्कर मारायला लागला. राजानं चित्र पाहिलं, लोहार आहे, अंगावर कपडे नाही, पाल फाटलेला आहे, लोहारी नाही, तिच्या अंगावर कपडे मळकटलेले फाटलेले आहेत, ते पोरं उघडे नागडे आहेत, पाल फाटलेले आहे, घरात गाडगी मडकी आहेत आणि पुन्हा लोखंड तापवतोय आणि घराला घाव घालायचं काम सुरू आहे. राजानं प्रधानाला सोबत बोलवलं. का हो, 1 वर्षापूर्वी आपण इथून चाललो त्यावेळेला गरिबीचं चित्र होतं, आज चित्र कसं आहे? म्हणले तसंच आहे. मग 1 वर्षापूर्वी जर याला आपण 10 गुंठे चंदनाची बाग भेट दिली तर याचे कष्ट का नाही थांबले? पोट भरण्याकरता आजही त्याला एवढे कष्ट का करावे लागतात? प्रधानजीने त्या लोहाराला जवळ बोलावलं, विचारलं, अरे बाबा, तुला 1 वर्षापूर्वी चंदनाची बाग भेट दिली होती, मिळाली नाही? मिळाली. बाग मिळाली तर तुझी गरिबी का नाही मिटली? तुझे कष्ट का नाही थांबले? तर म्हणला, प्रधानजी, बाग मिळाली पण बाग छोटी होती ना, बाग संपली. अरे 10 गुंठे चंदनाची बाग संपली आणि तरी गरिबी नाही हटली. काय केलं? तो म्हणला, काय केलं म्हणजे कोळसे केले. कशाला? लोखंड गरम करायला. चंदनाच्या लाकडाचे कोळसे केले लोखंड गरम करायला म्हटल्यावर राजाला घामच आला थंडीमध्ये सुद्धा. त्यानं प्रधानजीला विचारलं, प्रधानजी, अहो, त्याला 10 गुंठे चंदनाची बाग भेट देताना त्याला सांगितलं नाही का त्या बागेचं काय करायचंय? त्याच्या सुगंधी द्रव्य तयार करायचे, काय अत्तर तयार करायचं, त्याच्या काही नक्षीकामाच्या वस्तू तयार करायच्या, त्या बाजारपेठेत विकायला सांगितलं नव्हतं त्याला? प्रधानजी म्हणे, मला असं वाटलं की याला चंदनाचा त्या उपयोग त्या बागेचा माहिती असेल म्हणून मी सांगितलं. त्या लोहारानं विचारलं, बाबा, सगळं संपलं का उरलंय? उरलंय म्हणे. काय उरलंय? घाण्याला दांडा बसवला होता, तेवढा दांडा उरला. त्यानं सांगितलं, जा तेवढा दांडा आण. त्याने दांडा आणला. राजानं तो चंदन पारख्याला दाखवला. चंदन पारख्यानं तो दांडा पाहिला आणि त्यावेळच्या काळात त्या चंदन पारख्यानं त्या दांड्याची किंमत सांगितली, स्वातंत्र्यपूर्व काळात 500 रुपये. हातभर दांड्याची किंमत 500 रुपये, तर मग सगळ्या बागेची किंमत किती असेल? तर लोहार तिथे गडबडा लोळायला लागला आणि त्या राजाला विनंती करायला लागला, राजेसाहेब, एवढ्या वेळेला माफ करा आणि अजून 1 चंदनाची बाग भेट द्या. मी विचारतो, शहाण्या राजानं त्याला बाग भेट द्यावी का? तुमचं काय मत आहे? दिली पाहिजे? नाही दिली पाहिजे. त्याही राजानं त्याला बाग भेट दिली नाही. ऐका, त्या राजानं सांगितलं, बाबा, याला बाग भेट देताना तू काही सांगितलं का नाही का बाबा याचा काय उपयोग करायचा? त्याला असं वाटलं याला माहिती असेल. सांगू, देवाने आम्हाला अनमोल किमतीची बाग भेट दिली आहे. ती देताना त्यानं शेवटच्या वेळेला दिलेली आहे. शेवटच्या वेळेला प्रमोद, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटी 84 लक्ष जीवखाणीतली शेवटच्या वेळेला मिळालेली बाग भेट आहे. मी भेट म्हणतोय कारण आम्ही प्रार्थनाही केलेली नाही आणि किंमतही चुकवलेली नाही. शेवटच्या वेळेला मिळालेली भेट आहे. देवाची अशी धारणा आहे, ज्या अर्थी संतांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या नंतर याला ही बाग भेट दिली, याचा अर्थ हा त्यांचा आदर्श घेऊन आपल्या या बागेचा सदुपयोग करील. पण मात्र अनेक लोक कबीर महाराज म्हणतात अशी आपल्या आजूबाजूला आहे की जे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. त्यांच्या जगण्याचा विचार युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बातर निद्रा बहुवाचन असा नाही आहे. आणि मग मात्र यांची बाग काय होणार आहे? एक दिवस संपणार आहे. काय होणार आहे? त्याचे कोळसे होणार आहेत. ऐका, त्या लोहाराला जरी त्या प्रधानजीनं त्या बागेचा सदुपयोग करण्याकरताचं माहिती पुस्तक दिलेलं नसलं तरी देवानं मात्र आपल्या सगळ्यांना
या बागेचं युजर मॅन्युअल दिलंय ते म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, श्रीमद भागवत आणि संत वाङ्मय दिलाय. ते युजर मॅन्युअल आहे, युजर गाईड आहे. अडचण अशी आहे, माझ्या समोर बसलेल्या निम्म्या लोकांच्या जवळ किमान 1,00,000 रुपयापासून पुढच्या किमतीचा मोबाईल आहे. म्हणजे तसा जास्त असेल बरं, सगळे काय माझ्या इतके गरीब नाही येते ते, सगळ्यांकडे त्याच्यापेक्षा जास्तच असेल. असे मोबाईल आतापर्यंत आपले 2-2, 4-4 होऊन पण गेले. पण माझा असा अंदाज आहे, एखाद दुसरा माणूस सोडला तर उरलेल्या सगळ्या माणसांना आपल्या मोबाईल मधले फक्त 20% फंक्शन माहित असतात. मोबाईलचे फक्त 20%. त्यांचा मोबाईल म्हातारा होऊन जातो, पण त्याच्यापेक्षा पुढची माहिती आम्हाला नसते, कोणालाच नसते. का नसते? त्याचं कारण आहे, त्या मोबाईलवरून एक छोटं पुस्तक येत असतं, त्याला काय म्हणतात? युजर मॅन्युअल, युजर गाईड. त्यामध्ये ते पुस्तक कसं, मोबाईल ती इलेक्ट्रॉनिक वस्तू कशी वापरायची याची माहिती असते. आणि माझ्यासमोरचा कोणताही उच्च शिक्षित माणूस माझ्यासह ते पुस्तक वाचून ती वस्तू वापरत नाही, म्हणून त्या वस्तूतल्या सगळ्याचे सगळे फंक्शन आम्हाला कळत नाही. त्याच्यात ती वस्तू डेड होऊन जाते. आता ऐका, आम्हाला सुद्धा देवानं हे युजर मॅन्युअल दिलंय. आम्ही जर ते वाचलं नाही, अभ्यासलं नाही, त्याचा अंगीकार करून आमचं जीवन जर त्या ठिकाणी समाजाच्या समोर ठेवलं नाही, तर एक दिवस हे सुद्धा काय होणार आहे? डेट होणार आहे. आणि झाल्यावर पुढे काय होणार आहे? मग पंजोबाच्या नंतर आमचं नाव राहणार नाही. आणि या युजर मॅन्युअलचा आधार ज्या लोकांनी घेतलाय, त्या माणसांचा फोटो तुम्ही आपण आपल्या घरात लावलेत, आपल्या घरात लावलेत. हो, ती माणसं फक्त शरीरानं डेट झाली, मात्र त्यांचा आणि आमचा रक्ताना त्याचा संबंध नाही. तरी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांग, बोधला, शेख मोहम्मद, सावतामाळी, गोरा कुंभार, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, या सगळ्यांचे फोटो मात्र आपण आपल्या घरात लावलेत. मगाशी दिली यादी छत्रपती शिवाजी महाराजांपासून भारत डॉक्टर APJ अब्दुल कलामांपर्यंत यांचे फोटो आपण आपल्या घरात लावलेत, कारण यांनी या युजर मॅन्युअलचा अभ्यास केला. सांगू का, ते जे इंग्रजीतलं पुस्तक असतं ना, ते खूप बारीक अक्षरात छापतात. मला काही कळलं नाही का बरं बारीक अक्षरात छापतात. मग त्या छापणाऱ्यानं मला सांगितलं का बरं बारीक अक्षरात छापतात. तो म्हटला, महाराज हे मला माहिती असतंय का कोणीच वाचणार नाही, म्हणून ते बारीक अक्षरात छापलं असतं. पण इकडे मात्र हे जे युजर मॅन्युअल आहे ना, हे संतांनी वारंवार अपडेट केलंय. श्रीमद भगवद्गीता संस्कृतामधून होती, श्रीमद भागवत संस्कृतामधून होतं. नाथ महाराजांनी अपडेट करून आम्हाला दिलं. गीता अपडेट करून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला दिली. पुन्हा अपडेट करून जोग महाराजांनी सार्थ करून आमच्या समोर ज्ञानेश्वरीच्या रूपानं दिली. का दिली? कारण आम्ही त्या सगळ्याचा अंगीकार करावा ना, म्हणून. देवानं आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय. लोक चांगले म्हणून आम्ही चांगले, आणि लोक वाईट म्हणून आम्ही वाईट नाही. आम्ही चांगले म्हणून आम्हाला लोकांच्या समोर चांगलं राहता आलं पाहिजे. मी समारोप करतो. सगळ्यांच्या माहितीतलं उदाहरण आहे, जगप्रसिद्ध उदाहरण, सगळ्यांना माहिती आहे. मी फक्त आठवण करून देतो. नेल्सन मंडेला हे नाव माहिती नाही असं कोणी नाही. निदान समाज व्यवस्थेमध्ये आपण राहणारे आहोत, सगळे त्या गावचे समाजातले सगळे क्रीम लोक आपण इथे आहोत, व्यासंग असलेली मंडळी. नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले दक्षिण आफ्रिकेचे, बरोबर ना? मध्ये राष्ट्रपतींचा दौरा सगळा सोबत एका हॉटेलमध्ये येऊन थांबला. मग जेव्हा ते तिथे थांबले त्यावेळेला राष्ट्रपती म्हटल्यावर सगळा तशा प्रकारचा लावा झाला. समोर त्यांच्या एक मनुष्य बसलेला होता. याने इकडून निरोप दिला आणि त्या माणसाला बोलवलं, त्याला आपल्या सोबत घेतलं. शेजारी माणूस बसला. राष्ट्रपतींच्या शेजारी बसलेला माणूस आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर असा कुठेही आविर्भाव नाही, कुठेही त्याच्या मनामध्ये असा आनंद किंवा प्रसन्नता नाही की मी राष्ट्रपतींच्या शेजारी बसलो. तो दरदरून घाबरलेला आहे. सोबतच्या लोकांना प्रश्न पडला, अरे राष्ट्रपती पाशी बसायला, शिवाय त्यांनी स्वतःहून निरोप देऊन माणूस
बोलवलंय म्हटल्यावर किती मोठा त्याला आनंद पाहिजे. आणि हा मात्र थरथर कापतोय. जेवण आलं, याने जेवायला सुरुवात करायची, त्याला जेवायला बोलवलं, त्याला जेवायला सुरुवात करायची. आता नुसतं बसायला मिळालं होतं, आता राष्ट्रपतींच्या सोबत बसायला जेवायला मिळालंय. आता केवढा आनंद पाहिजे. एखाद दुसरा माझ्यासारखा असता तर सेल्फी काढून काढून मेमरी फुल केली असती. किमान 4-6 वर्ष तरी स्टेटस चाललं असतं राष्ट्रपतींच्या सोबत. हा मात्र ते घास खातोय, पण याचा घास खाताना हात थरथर कापतोय आणि कोणता पदार्थ खातोय याच्या चवीकडे त्याचं लक्ष आहे. जाम घाबरलेला. त्यानं घाईघाईने जेवण उरकलं, तो निघाला. सोबतच्या लोकांना प्रश्न पडला की राष्ट्रपतींच्या सोबत जेवण्याचा आनंद याला नाही, भीती आहे, घाबरलेला आहे, थरथर कापत होता. त्याने त्या महोदयानं विचारलं नेल्सनजींना, बाबा हा कोण मनुष्य होता जो तुमच्या सोबत बसला पण त्याला तुमच्या सोबत बसण्याचा आनंद नव्हता? त्याने सांगितलं, मी जेव्हा राजकैदी होतो त्यावेळेला ज्या जेलरमध्ये बंद होतो त्या जेलचा हा जेलर होता. मला जर भूक लागली, सकाळी जेवायला मागितलं तर हा संध्याकाळी द्यायचा, सकाळी पाणी मागितलं तर हा दुपारी द्यायचा. नुसतं पाणी देत नव्हता तर कधी कधी त्या पाण्यामध्ये स्वतःचं मूत्र टाकून देत होता. आता जेलमध्ये राजकैद्यांची व्यवस्था कशी असते? घरच्या सारखेच असते म्हणून तर राहतात, असे उगाच राहतील का नाही? मग इतकी उत्तम व्यवस्था असते आणि तिथे मात्र हा तुमच्यावर एवढे अत्याचार करत होता. सोबतच्या माणसांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे ज्या माणसानं त्याच्या सत्तेचा दुरुपयोग करून तुमच्यावर गैरव्यवहार केला, दुर्व्यवहार तुमच्यासोबत केला, आणि आज तुम्ही राष्ट्रपती आहात, सर्वोच्च व्यवस्थेतल्या न्याय व्यवस्थेतल्या सर्वोच्च पदावर आहेत, तरी तुम्ही त्याला तुमच्या शेजारी बोलवलं, त्यानं त्याच्या सत्तेचा दुरुपयोग केला. आज तुमच्या आता सत्ता आहे, त्याला त्याच्या सत्तेचं, त्याच्या शिक्षेचं, त्यावेळेच्या दुर्व्यवहाराचं फळ द्यायला पाहिजे तुम्ही. तत्वचिंतक असलेल्या नेल्सनजीने दिलं उत्तर, लक्षात ठेवा. नेल्सनजी म्हटले, त्यानं त्याच्या सत्तेचा दुर्व्यवहार केला आणि माझ्याबरोबर त्यानं गैरव्यवहार करून मला चांगली वागणूक दिली नाही. आज मी सत्तेत असताना मी जर त्याच्याबरोबर तसाच वागेल तर त्याच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही. मगाच्या या दृष्टांतांचं शिक्षण संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं. त्यांच्या 4ही मुली आज खूप चांगल्या प्रकारच्या कुटुंब परिवारामध्ये आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये या 4ही कुटुंबाचा लौकिक आहे. इथल्याही एस.आर. थोरात हे जे नाव आहे, हे नाव सार्थ ठरवणारा अशा प्रकारचा त्यांच्या 3ही मुलांचा त्या ठिकाणी लौकिक आहे. या मातोश्रींचा लेख आपल्याला त्याच्या पेपरमध्ये वाचायला मिळेल. मी त्याच्यामधला ती सगळी माहिती वाचली. मला काल रवींद्रजीने काही सांगितली, दिलीप अण्णांनी आणि याही सगळ्या मंडळींनी त्यांच्याबद्दलची काही चांगली सकारात्मक माहिती मला सर्वांनी सांगितली. मला एक गोष्ट त्याच्यातली अत्यंत भावली, जी मी पूर्वप्रस्तावनेमध्ये सांगितली, की या मातोश्रींनी प्रसंग पडला त्यावेळेला आपल्या नंदेच्या मुलीला सुद्धा आपल्या स्वतःच्या स्थानातलं दूध त्या ठिकाणी दिलं. आणि म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे, की फक्त आईच्याबद्दल तुकोबारा बोलतात. परंतु मात्र या जगामध्ये सासू सून, ननंद भाऊजाई आणि अलीकडच्या काळामध्ये मगाशी बोललो मी चुलते पुतणे, ही नाती तशा अर्थानं एक वेगळा टॅग लागला या नात्यांना. परंतु या मातोश्रीने मात्र आपल्या स्वतःच्या व्यापक विचारातून या प्रकाराने एक खूप चांगल्या पद्धतीचा सकारात्मक संदेश आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, की आपल्याला संधी येतोपर्यंत त्या ठिकाणी प्रेम करा, आपल्याबरोबर इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम करा. या प्रकारचा संदेश या मातोश्रींचा आपण त्या ठिकाणी स्वीकारावशी भावना व्यक्त करतो. त्यांचे 3ही कर्तृत्वान सुपुत्र एस.आर. थोरात, उद्योग समूहाच्या आदरणीय राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये असलेले आबासाहेब संभाजीराव थोरात, दुसरे राजेंद्र शिवाजीराव थोरात आणि तिसरे त्यांचे सुपुत्र आहेत रवींद्र संभाजीराव थोरात. भारतीय जनता पक्षामध्ये अर्थात राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचंही त्या ठिकाणी योगदान आहे. या सगळ्यांना आपल्या जीवनातून आई जाण्याचं निश्चितपणाने त्या ठिकाणी दुःख आहे आणि म्हणून या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण आहात. वयाच्या 82व्या वर्षी जर एखादा माणूस या जगाचा निरोप घेत असेल तर शास्त्रसंमत विचार सांगतो की हा मृत्यू दुःखाचा मृत्यू नसतो, तो सुखाचा मृत्यू असतो. ज्ञानोबा बोलतात, जर जन्माचा सोहळा झाला असेल तर या प्रकारच्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वाच्या जाण्याचाही जन्म मृत्यूच्या सोहळ्या त्यांचाही त्या ठिकाणी सोहळा आहे.
आणि म्हणून या सोहळ्याच्या निमित्तानं मृतवाहिनीच्या तीरावर आपण सर्वजण जमलात. आपल्या सर्वांच्या प्रतिकृतीचा सद्भाव व्यक्त करतो. वाकुस्मनी विराम देतो. आमच्या देशमुख परिवाराच्या वतीनं अकोले तालुका वारकरी संप्रदाय श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट रोटरी क्लब अकोलेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली समर्पित करतो. अनेक सगळ्या पक्षाचे आणि आपल्या तालुक्यातील राज्यातील विविध कर्तृत्वान व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे माझ्याकरता मार्गदर्शक आणि प्रेरक आहेत. आपल्या सगळ्यांच्या प्रतिकृतीचा सद्भाव व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान के जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, महामुनि अगस्ती महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. भारत माता के जय. अब अपने माता पिता के जय. विठ्ठल 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 विठ्ठल. यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण पोपटजी महाराज आग्रा. यांचा आज या ठिकाणी दशक्रिया विधी संपन्न होतं. या विधीच्या निमित्तानं आईसाहेबांचा जीवन परिचय आपल्या सर्वांच्या समोर महाराजांनी मांडलेला आहे. जाखडे गुरूंच्या मंत्रोच्चारानं वेदशास्त्र संपन्न अशा मंत्रोच्चारानं विधी संपन्न होतोय. अत्यंत मधुर, अत्यंत गोड आणि उपदेशपर प्रबोधन हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आईसाहेबांच्या नंतर त्यांच्या पाठीमागे त्यांची मुलं, त्यांच्या मुली, 4 मुली आणि 3 मुलं, सन्माननीय सौभाग्यवती रेखाताई प्रतापराव नाईक निंबाळकर, सौभाग्यवती सुनीताताई रामराव पाटील देशमुख, रामरावजी देशमुख, सन्माननीय श्री आबासाहेब संभाजीराव थोरात, सन्माननीय सौभाग्यवती अनिताताई सतीशराव रणवरे, सन्माननीय सौभाग्यवती वनिताताई प्रदीपराव तुंगर, सन्माननीय श्री राजेंद्र शिवाजीराव थोरात, सन्माननीय श्री रवींद्र संभाजीराव थोरात, ही 3 मुलं आणि 4 मुली असा अत्यंत सुंदर सुसंस्कारी संसार आईसाहेबांनी केला. आईसाहेबांच्या जीवनाचा थोडासा परिचय द्यायचा तो या अर्थानं की आईसाहेबांचा जन्म काकडे या परिवारात, इनामदार या परिवारामध्ये 1944 साली झाला. 1961 साली त्या संगमनेरच्या झाल्या. संगमनेरचं अत्यंत कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व असलेल्या तुम्हा सर्वांचे आवडते संभाजीराव, त्यांना पण राजे म्हणायचो, राजासारखं अस्तित्व तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणात ज्यांनी निर्माण केलं, अशा कर्तृत्वान पुरुषाला साथ देण्याचं काम आईसाहेबांनी केलं. त्यांच्याबरोबर मदन शेठ करवा हे त्या काळामध्ये विधी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना काकडे परिवाराशी एक आगळा वेगळा स्नेह होता. त्या स्नेहातून हा विवाह समारंभ जुळला. 1961 साली त्या संगमनेरकर झाल्या आणि संगमनेरकर झाल्यानंतर मी उल्लेख केलेल्या 3 मुलं 4 मुलींचा संसार अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा केला. आणि कर्तबगार पुरुषाला कर्तबगार सिद्ध करण्यासाठी संभाजीराजेंना त्याने अत्यंत अजोड अशी साथ दिली. संभाजीराजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे 10 वर्ष सभापती, त्याचप्रमाणे संगमनेर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पुढे विधानसभेपद, अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आईसाहेबांनी त्यांना अलोट अशी साथ दिली. आणि ही साथ देत असतात जंगलीदास महाराज या सर्व महाराजांचं येणं जाणं असताना या सर्वांची सेवा करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत असलेले सन्माननीय देशाचे मंत्री सन्माननीय अण्णासाहेबजी शिंदे, सन्माननीय बाळासाहेब विखे पाटील, सन्माननीय श्री विजय खताळ पाटील, सहकर्म शिवसाहेब संतोषी थोरात, कॉम्रेड दत्ता देशमुख, शंकरराव चव्हाण, अशा अत्यंत नामवंत असलेल्या व्यक्तींना या कुटुंबामध्ये आदर मिळत गेला. त्याचबरोबर या समाजातील अत्यंत सामान्य असलेल्या लोकांनाही आदरातिथ्य देण्याचं काम आईसाहेबांनी केलं. आणि एक उत्तम शेती करण्याचं काम, खरं म्हणजे तो उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे की उत्तम शेती करत असताना या जगामध्ये द्राक्षाची शेती अशी खुलवली की तिला जगामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे आदरणीय संभाजीराजेंनी जे उद्योग व्यवसाय सुरू केले, 1976ला फाउंड्री उद्योग, 1983ला फाउंड्री उद्योग, त्याचप्रमाणे 1988ला कोरुगेटेड बॉक्सचं युनिट आणि तुमच्या आम्हा सर्वांच्या सेवेसाठी 1994ला SR थोरात उद्योग समूह, हा दुधाचा उद्योग समूह आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आईसाहेबांच्या त्यागातून उभा राहिला. आणि हे सगळं करत असताना संगमनेरातील खताळताई असतील, दुबेताई असतील, वामनताई असतील, ॲडव्होकेट सुगंधराव देशमुख यांच्या पत्नी असतील, कॅप्टन देशमुख यांच्या पत्नी असतील, या सर्वांच्या बरोबर
सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्रियांच्या चळवळीमध्ये आगळं वेगळं काम आईसाहेबांनी केलं. महाराजांनी उल्लेख केला, तो उल्लेख तर अत्यंत आगळा वेगळा आहे. स्वतःचं दूध एखाद्या लेकराला देऊन त्याला संजीवनी देण्याचं काम आईसाहेबांनी आगळं वेगळं असं काम त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्यांच्या ज्या मुली आहेत सन्माननीय रेखाताई या पलटण येथे असतात. त्याचप्रमाणे सुनीताताई आपल्या पिंपर्ण येथे आहेत, अनिताताई पुन्हा पलटण येथे आहे, वनिताताई मी मगाशी उल्लेख केला त्या पाहुण्यांचा त्र्यंबकेश्वर येथे आहे. या चारही मुली अत्यंत सुखानं समाधानानं चांगल्या कुटुंबामध्ये आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं नाव चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढवत आहेत. त्यांची मुलं आदरणीय आबासाहेब, त्यांची दुसरे चिरंजीव सन्माननीय राजेंद्र शिवाजीराव थोरात, सन्माननीय रवींद्र संभाजीराव थोरात आणि आदरणीय आबासाहेबांचा उल्लेख केलेलाच आहे. असे अत्यंत कर्तृत्व संपन्न मुलं आईसाहेबांनी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या निमित्तानं दिले. आपण सर्वजण आईसाहेबांची ही श्रद्धांजली सभा संपन्न करण्यासाठी आलेला आहात. सर्वांना विनंती असेल की या ठिकाणी अत्यंत दिग्गज मंडळी आहेत. याच्यातला एकही माणूस असा नाही आहे की ज्या माणसानं स्वतःच्या नावाला इतिहास निर्माण केलेला नाही. अशी अत्यंत मान्यवर मंडळी आपण सर्वजण आहात. मी ज्यांचा नामोल्लेख करेल, खरं म्हणजे सर्वांना संधी देणं आता शक्य होणार नाही आहे. ज्यांचा नामोल्लेख करेल त्यांना विनंती असेल की आपण आपल्या भावना अल्प शब्दात मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. सन्मानाने उपस्थित सर्व थोरात कुटुंबियांच्यावर सर्व मित्रमंडळी, परिवार आणि नातेवाईक. माझा जन्म संगमनेर तालुक्यातील वडगाव पांढर. मामींच्या बद्दल संभाजीरावांना मामाचं नातं आहे, तेव्हा मी मामी म्हणायचो त्यांना. लहानपणापासून खूप संपर्क आला. खूप विस्ताराने आणि सविस्तर बोलण्याचं ही वेळही नाही, पण मी माझ्या आदरांजली व्यक्त करण्याच्या पुष्पाच्या भावना व्यक्त करणार आहे. त्या माझ्या वडगाव पाण्यातील मोरे कुटुंबियांच्या वतीने आहे. म्हणजे खूपच लहानपणापासून त्या कुटुंबाशी आमचा संपर्क आला. म्हणजे साधी गोष्ट असायची की आईचं काही निरोप द्यायचं असलं तरी बाळासाहेब गुंजाळ पाटलांचा वाडा, संभाजीराव मामांचं घर, आंबोरकरांचा वाडा या ठिकाणी सायकल घेऊन निरोप देणे आणि परत येणे. त्याच्यातून खूप संपर्क आणि आमची ओळख होत गेली आणि खूप प्रेम दिले या सर्व कुटुंबाने. बातम्या ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि म्हणून मुद्दाहून आम्ही दोघेही मुंबईला आलो. त्यांच्या आठवणी खूप आहेत, मामांच्या आठवणी खूप आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरांजली व्यक्त करतो. माझी श्रद्धा काय असतं याचा अनुभव मी गेले 7 वर्षापूर्वी घेतला आहे. सगळ्या नात्याची उणीव आपल्या आयुष्यामध्ये भरून काढता येते, पण आईचं जाणं कितीही कठोर तपश्चर्येने परिपूर्ण असलेल्या पुरुषाच्या मध्ये सुद्धा आईचं जाणं हे भरून काढता येत नाही. अशा या तिघांच्या आणि त्या चौघींच्या आयुष्यामध्ये ही जी प्रचंड अशी पोकळी, कारण मी स्वतः 7 वर्षापूर्वी माझी आई गेली. पुरुष म्हणून मला कधी समाजासमोर अश्रू ढाळता नाही आले. ज्या ज्या वेळेला आठवण आली त्यावेळेला एकांतामध्ये आई हा शब्द जरी आठवला तरी डोळ्यामध्ये तीच भावना आईच्याबद्दल सर्वांची असते. कारण बाळंत हा शब्दच मुळामध्ये असा आहे की बाळ तरी नाहीतर अंत तरी अशी आहे की आईची अवस्था असते. बाळाला जन्म देत असताना त्या आईला 43 डेल इतक्या वेदना झालेल्या असतात. म्हणजे एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना हॅलो
वेदना त्या तेवढ्या वेदना त्या आईला आम्हाला जन्म देताना होतात. मी BS ॲग्रीच्या लास्ट इयरला होतो. मी एकमेकाला मित्र एकमेकाला असं म्हणायचो की तू कोण होणार, तू कोण होणार, तू कोण होणार. माझा एक धुळ्याचा मित्र होता आमचा, तो म्हणायचा की आमच्या घरात एक सोन्याचा खांब आहे, तो आम्ही जपणार. जागीरदाराचं पोरग होतं, त्यामुळे आम्हाला वाटलं की सोन्याचा खांब आहे, श्रीमंत आहे, जपणार असेल. BS ॲग्रीचा निकाल लागला. आम्ही प्रत्येकाच्या घरी शेवटी जेवायला जात होतो. धुळे लांब असल्यामुळे सगळ्यात शेवटी आम्ही त्याच्या घरी जेवायला आलो. कोल्हापूरहून धुळे गाडीनं सकाळी 10 वाजता पोहोचलो. घरी गेल्यानंतर आम्ही प्रत्येकजण त्याचा खांब होता त्याच्या घरातला, तो टोकरून पाहत होतो की अरे सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. तो काय बोलत नव्हता. जेवायला बसलो त्यावेळेला त्याची आई भाकरी करून घेऊन आमच्या ताटामध्ये वाढायला आली. प्रत्येकाच्या ताटामध्ये कोर 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 भाकरी तिने टाकली. आमच्या मित्रांना आमच्या सगळ्यांच्याकडे बघितलं आणि आईला एक प्रदक्षिणा घातली आणि आईच्या खांद्यावर हात घेऊन तो आम्हाला असं म्हणाला की आल्यापासून तुम्ही सगळे विचारताय की सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे, सोन्याचा खांब कुठं आहे. आईच्या खांद्यावर हात ठेवून तो आमच्याकडे एवढंच म्हटला की तोच माझा सोन्याचा खांब, त्यालाच मला आयुष्यभर जपायचा. माणसाच्या आयुष्यातला सोन्याचा खांब निघून गेला. ती जी प्रचंड पोकळी असते ती माणसाला नाही भरून काढता येत. या 7 लेकरांच्या आयुष्यामध्ये जी ही पोकळी निर्माण झाली आहे ती आपल्या सगळ्यांच्या सहवासानं, शब्दानं, भविष्यातल्या साथीनं भरून जावी अशी श्रद्धांजली मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीने सादर करतो. धन्यवाद. दशक्रियेनिमित्त सर्व उपस्थित बंधूंनी, मातोश्रींबद्दल बरंच काही बोलता येईल, परंतु मला जे काही प्रामुख्यानं जे त्यांच्यामध्ये गुण जो दिसला, आताच महाराजांनी सांगितले की ननंद भाऊजाईचं आदर्श नातं कसं ते त्यांच्याकडून पाहा. त्याचप्रमाणे आदर्श माता कशा, नुसत्या त्या आबासाहेब किंवा इतर मुलांना ते आपले मुलं मानत नसायच्या, तर कुणीही समयातला एखादा योग गेला तर त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करून त्यांना विचारपूस करायची. आदर्श माता, आदर्श गृहिणी, आदर्श गावकरी आणि आदर्श समाजातले एक समाजसेवक अशा प्रकारच्या अनेक भूमिका त्यांनी बजावल्या. त्यांचा पूर्ण जीवनपट जर बघितला तर अतिशय आदर्श आणि परिपूर्ण अशा त्या जीवन जगल्या. आणि त्या विचारांचं आचरण करून त्या विचारांची जोपासना हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या विचाराचं आपण आचरण करूया. आपल्या सर्वांच्या वतीनं मातोश्री शालिनीताईंना चिरशांती आणि सद्गती लाभावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. आदरणीय सन्माननीय अरुण पाटील कडू आपण सर्वजण या ठिकाणी तीर्थरूप मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलात. आपण सर्वांच्याच वतीने मीही माझ्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सार्वजनिक स्वरूपातील आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. सर्व बंधू आणि भगिनी, श्रीमती शालिनीताई संभाजीराव थोरात यांच्या दशक्रियेच्या विधीच्या निमित्तानं आपण सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जमलेले आहोत. संभाजीराजेंच्या कुटुंबावर प्रेम करीत नाही असा माणूस सापडणार नाही. याचं कारण संभाजीरावांचं कर्तृत्व. मला त्यांचा इतिहास माहिती आहे. तो 1960च्या जवळपास. त्यावेळेला माझ्या मैत्रिणीने संभाजीराव
मिलिटरीतून इकडे आले, उत्कृष्ट शेती केली. मला माहीत नाही माझ्या आधी कोण काय बोललं आहे, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला सांगितली पाहिजे. स्वतःच्या पाठीवर पंप घेऊन भाजीपाल्याला फवारा मारणारा हा खरा शेतकरी. पुढे संभाजीराव त्यावेळच्या जनसंघ म्हणजे भाजपमध्ये ते अध्यक्ष झाले. त्यांच्या पद्धतीनं काम केलं, तरुण मंडळी एकत्रित केली. पुढे राजकारण बदलत गेलं आणि मग लोकांनी त्यांना वेगळ्या राजकारणात ओढायचा प्रयत्न केला. मग त्याच्यातून संभाजीराव मार्केट कमिटीचे चेअरमन झाले. अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं. आणि मी पुढचा जो काळ पाहिला 70च्या पुढं, की या तालुक्यातली जे काही जाणती मंडळी होती, तरुण मुलं होती, मध्ये काही वकील असतील, आमके असतील, या सगळ्यांनी मिळून संभाजीरावांना जिल्हा परिषदेला उभं राहण्याचा आग्रह केला. जी जागा कधीच निवडून येत नाही त्या ठिकाणी संभाजीराव चांगल्या मताने निवडून आले. आणि सगळ्यांनी आग्रह धरून त्यांना पंचायत समितीचं सभापती केलं. त्यावेळेला एक गोष्ट होती, सहसा पंचायत समितीच्या सभापतीला कोणी खातच नव्हतं. तुम्हाला सांग, तो BDO सगळ्यात मोठा साहेब. पण संभाजीराजे जेव्हा सभापती झाले संगमनेरचे, तेव्हा त्या पंचायत समितीत थरथराट सुरू झाला. सगळे म्हणायचे राजांच्या नादाला लागू नका, राजे सांगतील ते काम करा, ते कायद्यात सांगतात, पण कोणी जर टाळाटाळ केली तर त्याला क्षमा नाही. आणि मग तो चांगला काळ सुरू झाला. परमपूज्य गगनगिरी महाराजांचं त्यांना सानिध्य लाभलं. आणि मग महाराजांकडे जाताना महाराज त्यांना म्हणले, हे राजकारणात नका भानगडीत पडू, तुम्ही एक दुधाची डेअरी काढा म्हणे. तेव्हा महाराज माझजवळ एवढे तुम्हाला काय करायचं आहे, महाराजाचा हात तुमच्या पाठीवर आहे. धाडस केलं संभाजीरावांनी, दुधाचा प्लॅन्ट काढला. आणि त्यावेळेला मी योगायोगाने दूध संघाचा संचालक होतो. म्हटलं आता नेमकं काय घडणार. त्यांना दूध सुरू झालं, पुरवठा सुरू झाला, सगळं झालं. आणि संभाजीरावचं दूध 1 नंबर म्हणून महाराष्ट्रामध्ये गाजायला लागलं. तेव्हा आम्ही आमच्या चेअरमन ते सगळ्यांना म्हटलं, हे काय चाललंय, ते काल सुरू केलं त्याने, तर त्यांचं दूध 1 नंबर. आपण तर लय जुने आहेत, तेव्हा आपलं सुद्धा काहीतरी नंबर आला पाहिजे. पण ते नाही, संभाजीरावच्या दुधाला कोणाला शिवता नाही आलं, मान्य केलं पाहिजे. त्यांच्या दुधाला कुणी शिवू शकलं नाही स्पर्धेमध्ये. पुढं शिवाजीराजे गेले, त्यांच्या पत्नी शकुंतला देवी गेल्या, पुढं राजेही गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीराव आपल्यातून गेले. मी त्याही वेळेला त्यांच्या सर्व मुलामुलींना विनंती केली होती की आता तुमचा आधारवड गेला आहे, मातोश्री शालिनीताई एकट्या राहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला आवरू शकणार नाही, पण त्यांचं ऐका आणि ते सांगतील त्या पद्धतीनं करा. थोरले भाऊ आबासाहेब ते राजकारणात होते. म्हटलं आबासाहेब, शिवाजीराजेंनी जसं संभाजीरावांच्या पाठीमागं राहून काम केलं तसं तुमची जबाबदारी आहे. हे 2 भाऊ बहिणी आई सगळं कुटुंब सांभाळायचे जे मालक होते. असा तो घराणा, त्या घराण्यातली ही मातोश्री होती. आणि अशा अवस्थेमध्ये संयम फार होता मातोश्रींजवळ. असू द्या, त्याही गेल्या. कुटुंबियाच्या वतीनं आणि इतर सर्व नातेवाईकांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो. एकत्रित आलेलो आहोत. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आदरणीय आमदार आशुतोष काळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. एकूणच संभाजीराजे थोरात यांचा जर जीवन प्रवास आपण पाहिलाच तर अत्यंत कडक शिस्त आणि अपार कष्ट आणि अभ्यास वृत्ती आणि धाडसी निर्णय हा त्यांचा एकूण जीवन प्रवास राहिलेला आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये आदरणीय शालिनीताईंनी त्यांना आयुष्यभर साथ देण्याचा प्रयत्न सुखात आणि दुःखामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर त्या काळामध्ये आणि सध्याच्या काळामध्ये आता कमी झालेलं आहे प्रमाण,
परंतु त्या काळामध्ये पुढाऱ्यांच्या घरी सकाळीच काम घेऊन जाण्याची एक पद्धत सातत्यानं होती. आणि ज्यावेळेस गुंजावडी गावामध्ये शालिनीताईंच्या आदरणीय राजेंकडे लोक काम घेऊन जात असत, त्यावेळेस आलेल्या प्रत्येक सामान्य माणसांना आधार देण्याचं काम, आपुलकीनं चहा पाणी करण्याचं काम हे आदर्श मातेनं आयुष्यभर केलं. आदरणीय राजांनी जे जीवनामध्ये धाडसी निर्णय घेतले, मग ती उत्कृष्ट शेती असेल किंवा उद्योग व्यवसाय असतील किंवा SR उद्योग समूह असेल, या संपूर्ण निर्णयामध्ये शालिनीताईंनी त्यांच्या जीवनभर साथ दिली आणि त्या आपल्यातून गेलेल्या निश्चितपणाने त्यांच्या जाण्यानं त्यांच्या संपूर्ण परिवाराला दुःख आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर या परिवाराला देव अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि आदरणीय आदर्श मातेला मी आपणा सर्वांच्या वतीनं गुंजवाडी ग्रामस्थ आणि महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय निष्ठावंत नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीनं त्यांच्या चरणावर 100 वेळा नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेत. खऱ्या अर्थाने आई गेल्यानंतर काय दुःख होतं देशमुख साहेबांनी सांगितलं आपल्याला. स्वामी तिन्ही जगाचा आईवनी भिकारी तीच अवस्था. काकींनी कुटुंब सांभाळलं, मुलं सांभाळली. संभाजीराजे थोरात ज्यावेळेस राजकारणात होते आणि कायमस्वरूपी समाजकारणामध्ये असायचे, रात्रंदिवस त्या काकी राबत होत्या. अर्ध्या रात्री कुणी गेलं तर उपाशीपोटी मागे येत नव्हतं. अशा माऊलीला डॉक्टर डेरे कुटुंबाच्या वतीनं, गांधर्बलच्या वतीनं, संगम सेवा ट्रस्टच्या वतीनं आदरांजली वाहतो. यानंतर माननीय आशुतोष काळे साहेबांना विनंती करतो. आज या ठिकाणी आपण कैलासवासी गंगा भागीरथी शालिनीताई थोरात यांच्या 10व्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. मी आमच्या काळे परिवाराच्या वतीने आमच्या काळे परिवाराच्या वतीने आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रार्थना करतो का पूर्ण थोरात कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. पुढे बोलतो आणि थांबतो. ओम शांती. समुदाय मी व्यक्तिशः माझ्या वतीने, त्याचप्रमाणे गुले कुटुंबाच्या वतीने व ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने विशेषतः करून आज जो शालिनीताई थोरातांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की या थोरात कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ. देहिणा क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभमन्य वैकुंठ प्रियदर्शनम. आज या थोरात परिवाराचे तसं पाहिलं तर संभाजीराजेंना या महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. अशा या संभाजीराजांच्या लक्ष्मी आज गंगा भारती शालिनीताईजी आज या ठिकाणी दसक्रियेच्या निमित्तानं, तसं या कुटुंबाला गगनगिरीजी महाराज आणि जनार्दन स्वामीजींची महाराज यांचे सदैव आशीर्वाद राहिलेत. राजे आणि ताईंनी एकाच व्यक्तीला दूध पाजून मोठं नाही केलं. तर आज बाबाजींचे अनेक गुरुकुल चालतात. या गुरुकुला आबासाहेबांच्या माध्यमातून वडिलांनी सांगून ठेवलेली ही परंपरा आज तगायत. हे तिघही बंधू आज या SR थोरातच्या माध्यमातून आज त्या हजारो विद्यार्थ्यांना दर सोमवारी दूध पाजतात आणि अनेक प्रकारचा असा हे कुटुंब सदैव धर्मकारण, राजकारण सर्व ठिकाणी अग्रगण्य राहिलं आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी राहिलं. म्हणून आज या ठिकाणी या परिवाराला शक्ती प्रदान हो आणि शालिनीताईंना नक्कीच या भगवंत स्वरूप ठिकाणी जागा प्राप्त हो हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी शांतिगिरी महाराज इथे येऊ शकले नाही, परंतु त्यांनी एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करण्यासाठी आम्हाला पाठवलं. नक्कीच या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. सगळ्यांना विनंती असेल की कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये.
तालुक्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत सामाजिक सेवेत, सामाजिक कार्यात, धार्मिक कार्यात, अगदी बनाळच्या काशीपर्यंत ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं असा संगमनेरचा सन्मान्य श्री थोरात परिवार आणि त्या थोरात परिवारातील एक ज्येष्ठ गृहिणी असं समजलं जातं की असं आपण म्हणतो नेहमी का प्रत्येक कर्तबगार कुटुंबाच्या पाठीमागं, कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागं त्या घरातल्या स्त्रीचा खूप मोठा सहभाग असतो. आज बऱ्याच वक्त्यांनी कैलासवासी आदरणीय दादा म्हणजे संभाजीराजांचा उल्लेख केला, परंतु त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये, सगळं कार्य मोठं होण्यामध्ये, म्हणजे धार्मिक असो, सामाजिक असो, व्यावसायिक असो, का ज्या गृहिणीने अत्यंत समर्थपणे साथ दिली, घरची बाजू सांभाळली, सगळा घरचा परिवार, नातेवाईक परिवार सांभाळला, अशा कैलासवासी ताईंना आज श्रद्धांजली, तिलांजली वाहण्यासाठी तुम्ही सगळे त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक सगळे सोबत आपण या ठिकाणी जमलो. एक चांगला संस्कारमय कुटुंब या तालुक्यात घडवलं की ज्यांचे सगळे मुलं अत्यंत कर्तृत्ववान निघाले. या घराची परंपरा समर्थपणे आबासाहेबांनी पुढे चालू ठेवली. रवींद्र आणि राजेंद्र या दोघांनी या घराचा नावलौकिक वाढवण्यासाठी खूप चांगलं कार्य या तालुक्यामध्ये सुरू केलं. आबासाहेबांच्या बहिणी, त्यांचे सगळे जावई हे सगळे धार्मिक आणि सामाजिक याला समर्पित आहेत. तुंगार कुटुंब आपण मानतो की त्र्यंबकेश्वरच्या भगवान शिवाचं पूजा अर्चा करणारं, अनेक पिढ्यांपासून सेवा करणं असं कुटुंब आहे. ते त्यांच्या संबंधित आहेत, त्यांचे जावई आहेत ते, आणि ते त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवतात. तर अशा या कुटुंबावर आघात म्हणा किंवा दैवी संकट म्हणा किंवा योग म्हणा किंवा तो भोग म्हणा, असं या ताईंच्या जाण्याने सगळ्यावर संकट आलं. आपण सगळे साथ देण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमले. त्या सगळ्या परिवाराच्या हातून, त्या कुटुंबाच्या हातून या तालुक्यातलं संभाजीराजे जे नावलौकिक निर्माण केलं, खरं म्हणजे एका कर्तबगार वडिलाचं पुत्र होणं हे खरं कठीण काम आहे. तर ती परंपरा सांभाळता आली पाहिजे, ती जोपासता आली पाहिजे, ती वाढवता आली पाहिजे. आणि आपल्या समाजात नेहमी म्हणलं जातं की पुढच्या पिढीतलं मुलं किती कर्तृत्वान निघते याच्यावर त्या मुलांचं कर्तृत्व, कर्तबगारी अवलंबून आहे. आणि या सगळ्या परिवारातील राजेंद्र असतील, रवींद्र असतील, आबासाहेब असतील, अत्यंत समर्थपणे त्यांचं कर्तृत्व चालू ठेवलं, कर्तबगारी चालू ठेवली, ती चालू ठेवावी. त्यांच्या सगळ्या पुढच्या कार्यामध्ये जसं वसंतराव देशमुख बोलले, आपण सगळे सहभागी राहू, त्यांच्या साथीला लावू आणि त्यांच्याकडून त्यांच्या घराण्याचं नाव मोठं हो, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. आपण सर्व परिवार या ठिकाणी आले. शांतिगिरी महाराजांचा परिवार आला, परमपूज्य गगनगिरी महाराजांचा परिवार, त्यांच्या प्रमुख संजय महाराज देशमुख, बापूसाहेब देशमुख हे सगळे या ठिकाणी आले. सगळ्या धार्मिक कार्यात जो जो सहभाग त्यांनी घेतला त्या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्या सगळ्यांना त्या प्रसंगी विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर ताईंच्या स्मरणार्थ महाप्रसाद वृक्ष भेट दिली जाते. एक चांगल्या प्रकारचा उपक्रम. गेलेल्या माणसाची रक्षा नदीमध्ये विसर्जित करण्याच्या ऐवजी ती रक्षा आपल्या शेतामध्ये विसर्जित करून त्यावर वृक्ष लावावं, जेणेकरून एक चांगल्या प्रकारचा पर्यावरणाचा संदेश या ठिकाणी येईल. त्यांच्याही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोष निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो होता, चला कल्पतरोचे आरव, चेतना चिंतामणी शेगाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेष लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एतमने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला,
येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.